वाटतं बऱ्याच जणांना या प्रश्नातनं उत्तर मिळाली असतील. आपल्या मंत्रिमंडळातले एक सदस्य काल म्हटले की मी मुख्यमंत्र्यांचा फार लाडका मंत्री आहे. कालच कोणीतरी म्हटलं. तर आपल्या 3 लाडक्या मंत्र्यांची नावं सांगा, 2 उपमुख्यमंत्री सोडून. मी आता लाडका मंत्री योजना घोषित केलेली आहे. त्या योजनेच्या निकषामध्ये जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेन. स्पर्धा लागेल बहुतेक या पदासाठी. आपण पहिल्यांदा 2014 साली मुख्यमंत्री झाला. त्यावेळी सुरुवातीचे वर्षभर तुम्ही अशी खाजगी चर्चा करायचा की अधिकारी माझं ऐकत नाहीत. 14 साली आता असं म्हणतात की अधिकारी तुमचं सोडून कुणाचंच ऐकत नाहीत. हे खरं आहे का? मी 14 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात माझ्या हे लक्षात आलं की ब्युरोक्रेसी जी आहे ही घोड्यासारखी आहे. याच्यावर पक्की मान ठोकून बसलं तर हा घोडा धावणार, नाहीतर हा आपल्याला आदळणार. आणि त्यामुळे मी शिकून घेतलं की पक्की मान ठोकून बसायचं आणि त्याला धावायला लावायचं. त्यामुळे मला आता ब्युरोक्रेसीकडनं कुठलेही प्रॉब्लेम तेव्हाही नव्हते, आताही नाही आहेत. कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये आपण जयंतराव इतके वर्ष मंत्री राहिलात, महत्त्वाची पदं सांभाळली. महाराष्ट्राची ब्युरोक्रेसी तशीच चांगली आहे. आणि मला असं वाटतं की एक कल्चर इथे वर्क कल्चर देखील आहे. पण एकच मला महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीत कमतरता जी दिसते, जी मी अनेक वेळा ओपनली बोलतो की वी आर टू कॉम्प्लेसंट. आमच्यात एक भावना तयार झाली आहे की आम्ही देशातले चांगले आहोत. पण आता तेवढ्या भावनेने आपल्याला चालता येणार नाही. कारण देशामध्ये अनेक राज्यांनी प्रगती सुरू केली आहे, अनेक राज्यांमध्ये प्रोफेशनलिझम आलेलं आहे. त्यामुळे आम्हीच चांगले आहोत या मानसिकतेत राहिलो तर काही आपण फार करू शकू असं नाही. सो माझी महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीच्या प्रती एवढी एकच कंप्लेंट आहे की त्यांनी कॉम्प्लेसन्सी सोडली पाहिजे. तुम्ही चांगले आहातच, पण तुम्हीच चांगले आहात असं समजू नका. लोक तुमच्यापेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत, हे लक्षात ठेवा. काही लोकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची सवय असते. पण काही लोक, तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाला, तुम्ही ॲडजस्ट झाला लवकर, मला काय त्यात दिसत होतं आम्हाला. पण एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून ॲडजस्ट झाले का? पहिल्यांदा तर तुम्ही जो तीर सोडलाय तो अजितदादांच्या नावाने सोडलाय. माझ्या लक्षात आलं की काही लोकांना उपमुख्यमंत्री राहण्याची सवय असते वगैरे. हे जे काही तुमच्या खास शैलीतनं तुम्ही म्हणालात तर ते खरंच आहे की अजितदादा सगळे रेकॉर्ड तोडणारच आहेत उपमुख्यमंत्री पदाचे. आणि काही लोक तर त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. म्हणजे असं काही नाही की त्यांनी उपमुख्यमंत्री राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री व्हावेत याच मताचे आहोत. पण तुम्ही मला समजलं, तुम्ही जोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत माझ्या मूळ प्रश्नाचं ती राष्ट्रवादी सोडायची नाही असं आपण ठरवलेलं आहे. पण नाही, मी त्या प्रश्नावर येतो. असं आहे की शिंदे साहेब असतील किंवा मी असेल, आमच्याकरता पद काही महत्त्वाचं नाही आहे. ज्या पदावर असू त्या पदावर न्याय द्यायचा हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी देखील मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो तर पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्याचं जॅकेट घातलं आणि एक प्रकारे त्या भूमिकेमध्ये गेलो. आता शिंदेसाहेबही मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांनी उपमुख्यमंत्री ते जॅकेट घालत नाही, त्यामुळे पांढरा शर्ट घालतात. त्यामुळे त्यांनी आपला उपमुख्यमंत्र्याचा शर्ट चढवलेला आहे आणि जी भूमिका मिळालेली आहे ती भूमिका ते वठवत आहेत. खरं म्हणजे महत्त्वाची खाती ते सांभाळत आहेत. नगरविकास आहे, MSRDC सारखं खातं आहे, हाऊसिंग सारखं खातं आहे. त्यामुळे त्या खात्यामध्ये जी काही कामं आहेत ती वेगानं झाली पाहिजे याकरता ते लक्ष घालतात. आणि आपण बघितलं असेल की विधानसभेमध्येही शिंदेसाहेब उपस्थित असतात, प्रश्नाची उत्तरं देतात आणि कधीकधी तुमच्या अंगावर देखील
इतक्या जोरानं जातात की तुम्हाला चूप करण्याचं कामही शिंदेसाहेब करतात.